नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील नाथरा या गावी श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून या भागवत सप्ताहाला राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे या दोन्ही मुंडे बंधू भगिनींनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आमच्या गावामध्ये दरवर्षी देवी भागवत पुराण होतं आणि गावातील ज्या माहेरवाशिणी आहेत, ज्या मुली आहेत, मग त्या 95 वर्षाची असो नाही तर ती 5 वर्षाची असो, या सगळ्या मिळून हे आयोजित करतात. हे आगळा वेगळा कार्यक्रम आहे नाथऱ्यामधला आणि त्याला सर्व मुलीच हे सप्ताह आयोजित करत असतात. आज त्याची सांगता होती आणि त्यासाठी मी आज इथे आलेली होते. दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करतो आणि खूप छान असा आनंदाचा सोहळा असतो. अगदी वयस्कर ते वयस्कर आमच्या आत्या असतील, आमच्या बहिणी असतील, आमच्या भाच्या असतील, या सगळ्या या कार्यक्रमाला आवर्जून येतात. राज्यामध्ये बघा गेलं तर दुसरीकडे आपण बघतो अंधश्रद्धेचा बाजार माजलाय, मात्र या ठिकाणी श्रद्धेचे भागवत ऐकणं किंवा रामायण ऐकणं किंवा एखादं कीर्तन ऐकणं म्हणजे काही अंधश्रद्धा नाही. ते तर सुविचार आहेत. ते म्हणजे एखाद्या माणसाला परत परत चांगल्या विचारांची आठवण करून देण्याची एक आपल्याकडची परंपरा आहे. हा, कोणाला काहीतरी मिळवण्यासाठी, स्वतःला काही मिळवण्यासाठी जर कोणी काही करत असेल तर ते चुकीचं आहे, ते अंधश्रद्धा आहे किंवा ते चुकीच्या पद्धतीने ज्ञानाचा वापर करणं आहे, ते वेगळं आहे. आणि इथे तर भागवत आहे, सगळ्यांचा सोहळा आहे, सगळे छान एकत्र आलेत. इथे सगळे मिळून चांगलं सुश्राव्य कीर्तन ऐकतात, सगळे मिळून एकत्र भोजन करतात. ते पावित्र्य आणि मंगलमय असं वाटतं. काही कलियुग आहे आणि आता कलियुगामध्ये महिलेचा सन्मान स्तुती शब्द आपण वापरत आहे. आता हे मी नाही वापरला, ज्ञानी सगळ्या ग्रंथातूनही कलियुग जेव्हा सुरू होतं तेव्हा देवीचं महत्व वाढत असतं. घोर कलियुगाच्या आधी देवी युग असतं आणि त्यामुळे महिलांना एक वेगळा रोल बघायला मिळेल असं माझ्या वाचनातून जे आलेलं आहे मी ते शेअर. माझ्या जन्मगावी नात्र्यात श्रीमद देवी भागवत कथेचं आयोजन चैत्र नवरात्रीच्या निमित्तानं आमच्या गावातील सर्व जाती धर्मातल्या लेकींनी, मग त्या सून म्हणून कुठेही देशभरात असल्या, एकत्र येऊन हे दुसरं वर्ष अतिशय यशस्वी प्रमाण आणि एक आदर्श जो आजपर्यंत मी महाराष्ट्रात कुठं पाहिला नाही आणि देशात सुद्धा गावच्या सर्व लेकींनी एकत्र येऊन, मग ती लेक किती वयाची आहे, आजीच्या वयाची सुद्धा लेक आज या श्रीमद भागवत देवीच्या कथेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. हे दुसरं वर्ष. याची संकल्पना खऱ्या अर्थानं हरिभक्त परायण दिवेगावकर गुरुजी यांनी मांडली, माझ्या आईजवळ मांडली आणि मागच्या वर्षीपासून खऱ्या अर्थानं ही एक आदर्श सत्याची परंपरा, श्रीमद देवी भागवत कथेची परंपरा चालू झाली. आज तुम्ही बघता ही परंपरा साधी नाही, फक्त श्रीमद भागवत देवीची कथा नाहीये, या कथेमध्ये सहभाग कोणाकोणाचा हे पण महत्वाचं. इथं जात पात धर्म सगळं सोडून या गावात फार मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे. या समाजातल्या लेकी जिथं कुठं सून म्हणून गेल्यात, त्यांनी सुद्धा या श्रीमद भागवत देवी कथेमध्ये वर्गणीसह सहभाग आपला ठेवला.
मागासवर्गीय समाजातल्या आमच्या भगिनी जिथं कुठं, आमच्या लेकी जिथं कुठं सून म्हणून गेल्या, त्यांनी सुद्धा इथं या श्रीमद भागवत देवीच्या कथेमध्ये सहभाग घेतला. मग जातीचा तर सोडा, सगळ्या जाती, याची गरज खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रात ही खरी श्रद्धा आहे. हे खऱ्या अर्थानं अध्यात्माचं, वारकऱ्याचं जी शिकवण आहे, जात पात धर्माच्या पलीकडं, आणि ती शिकवण फक्त श्रद्धा आणि श्रद्धेची आहे. अंधश्रद्धेला तुसभरही जागा या आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायाच्या या सप्त्यामध्ये नाही. हेच या ठिकाणी माझ्या माहितीनं हे सगळ्यात आजच्या दिवशी महत्व आहे. आज आमच्या सांगतेच्या निमित्तानं मी भगवंताकडे एवढीच इच्छा व्यक्त केली की आमच्या बहिणींना, आमच्या लेकींना, भले आमच्या आजीच्या वयाच्या असतील, आत्याच्या वयाच्या असतील, सगळ्यांना सुख समृद्धी आयु आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये मिळावं. एवढंच एक काय पुण्य आमच्या सगळ्या गावच्या लेकींना नशिबी यावं ही प्रार्थना या ठिकाणी केली.